संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा एक नवा सीसीटीव्ही आता समोर आलाय. केजमधील विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरचं हे सीसीटीव्ही फुटेज असून वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले हे आरोपी देखील यामध्ये दिसतात. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागण्याअगोदर चाटेच्या कार्यालयात एक बैठक झाली होती. त्याच बैठकीदरम्यानचा हा सीसीटीव्ही असल्याचं बोललं जात आहे. 29 नोव्हेंबरला 11:25 वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले हे सगळे आरोपी कार्यालयात पोहोचले. त्यानंतर 2 मिनिटांनी म्हणजे 11:28 निलंबित PSI राजेश पाटील कार्यालयात पोहोचले. जवळजवळ 15 मिनिटांनंतर म्हणजेच 11:39 हे सगळे आरोपी आणि त्याचबरोबर निलंबित PSI राजेश पाटील हे कार्यालयाबाहेर आले. 15 मिनिट सुरू असलेल्या या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरून मागितलेली 2 कोटी रुपयांची खंडणी याच बैठकीवेळी मागितली का? ही खंडणी मागताना या बैठकीला निलंबित PSI राजेश पाटील देखील उपस्थित होते का? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.